आणि आता बीडमधून बातमी आहे। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। संदीप क्षीरसागर यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचं मुंडे म्हणाले। तर आमदार धनंजय मुंडे यांनी हा गंभीर आरोप केलाय। घटनेवेळी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते असा आरोप सुद्धा काल धनंजय मुंडे यांनी केला होता। तर आरोपी कुणीही असो गजाआड झाला पाहिजे अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली आहे। संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो। राहुलजी, आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता। या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात अध्यक्ष कोण? एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच। तिच्याच गुरु परंपरा, गुरु शिष्य आहे ती परंपरा की जर त्या कोचिंग क्लासेसचे जर लोक तिचं शोषण होत असेल तर हे योग्य नाही। अजून असे काही केसेस आहेत का दबल्या असतील, जे बोलले नसतील, त्यांना पण सुरक्षा शासनाने दिली पाहिजे ही माझी भूमिका आहे। आणि त्यामुळे मी त्याचं काही वाच्यता केली नाही, कारण पॉस्कोच्या कायद्यानुसार गुप्तता आणि ह्याचं गांभीर्य राखलं गेलं पाहिजे। तिच्या पालकांशी मी बोलले। मी एवढंच सांगेन की अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणीही असो, जगातला मोठा माणूस, त्याला गजाआडच घातलं पाहिजे। राजकारणाचा विषयच नाही, हा एका मुलीच्या जीवनाचा विषय। या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रिपद काढायचं होतं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत? अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना, आम्ही गप्प राहिलो। प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला। ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता। मग ह्याच्यात पोलीस त्यांना लाज वाटते का? म्हणजे आमची लाज काढली, पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो। जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटले का नाही मला कळालं नाही। पण कुठेतरी टार्गेट करू पाहतात या प्रकरणाच्या माध्यमातून, असं वाटतं तुम्हाला? नाही, माझा काही संबंध नाही। आणि माझं मत असं आहे की कुठलीही घटना घडली तर त्याला कोणी आरोपीच्या बाजूने बोललं तर तुम्ही टार्गेट करा ना। त्यांच्या बाजूने कोणी बोललंय का? नाही, ती जी पीडित लेकरू आहे आम्ही त्याच्याच बाजूने उभं राहणार। त्या मुलीने जी कंप्लेंट दिलेली आहे त्या मुलीच्याच बाजूने त्या ठिकाणी आम्ही उभा राहू। त्याच्यामध्ये आम्ही नाव वगैरे कुठेही त्याचं बाहेर येईल असा काही प्रयत्न करणार नाही, परंतु त्या लेकरांनी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटची चौकशी